तर मित्रांनो, तर बघू शकता मी आलो आहे आता तिळवण गावात. ठीक आहे, ते मागे सर्व हे मागे तिळवण गाव आहे. ते गाव मागे सोडून मी आता समोर आलो आहे. बघा समोरचा जो किल्ला दिसतो ना आपला, हा आहे चौलेर किल्ला. याला तिळवणचा किल्ला पण म्हणता. आणि जेव्हा जुन्या काळात त्या टायमाला शकुल्ला म्हणून म्हटलं जायचं या किल्ल्याला. त्यानंतर या किल्ल्याचं नाव चौलेर झालं. ठीक आहे, तो समोर बघू शकता तुम्ही, चौलेर किल्ला आहे. लांबून तुम्हाला छोटा वाटत असेल पण खूप उंच आहे तो. ठीक आहे, तर मित्रांनो नमस्कार. मी आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे. ठीक आहे, आणि आता मी ट्रेकिंगला सुरुवात केली. तर आता समोर बघू शकता या गावापासून तिळवण गाव आहे. तर मी सुरुवात केली, तिकडे बाईक लावली आहे आणि आता मी जात आहे. तर मित्रांनो, मी फायनली ट्रेकिंगला सुरुवात केली आहे चौलेर किल्ल्यावरती. तर तो समोर बघू शकता तुम्ही, समोरचा आहे चौलेर किल्ला. तर तो समोर बघू शकता तुम्ही, समोर आहे चौलेर किल्ला. ठीक आहे, आणि इकडे पण ना बरंच वाटायला आला नाही का गडाकडे बोलण्यासाठी. भाई साप, काय नजारा आहे यार बघा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही चौलेर किल्ल्यावर याल तर ते समोरचं बघू शकता. त्या पठार तुम्ही जेव्हा क्रॉस करून याल तेव्हा तुम्हाला बाबळीची झाड दिसतील बघा. तर इथून आहे ना, ह्या रस्त्याने जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, या रस्त्याकडून जायचं नाही, इकडून जायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो थोडंसं वर आलो मी. अर्धा किल्ला वर चढल्यावर ते बघू शकता तुम्ही, एक चिंचेचं झाड आहे. थोडंसं सावली आहे म्हणून थोडा वेळ म्हटलं बसून घ्यावं इथं, थोडा आराम करावं, पाणी वगैरे घ्यावं. ठीक आहे, तर मित्रांनो मी निघालो आहे आता गडाकडे. तर मित्रांनो थोडं वर आल्यावर आहे ना, तुम्हाला हे बॅरिकेड लागतील बघा. काही बॅरिकेड तुटले आहेत आणि इथं पुढे ढिल्ले आहेत मित्रांनो. असं हात लावून हालत आहे पूर्ण. तर मित्रांनो बघू शकता, खालून तुम्हाला वाटत असेल किल्ल्याच्या खालून की रस्ता इकडून असेल समोरून, पण रस्ता नाही. इकडे वरती बॅरिकेड लावलेत, वर आल्यावर बॅरिकेड दिसतं तुम्हाला. तर मित्रांनो गडाच्या थोडंसं वरती आल्यावर तुम्ही बघू शकता, इथं कातळ कोरी पायऱ्या कोरलेल्या आहे बघा, कातळ. हां, इथून आता आपण किल्ला पोचलो आहे फक्त मोजून. तर मित्रांनो बघू शकता, तो समोर आहे आपला पहिला दरवाजा. चौलेर किल्ल्याचा पहिला दरवाजा वरती बघा तो. मित्रांनो वर आल्यावर हे बघा, इकडून वर आल्यानंतर तुम्ही बघू शकता पहिला दरवाजा लागतो आहे चौलेर किल्ल्याचा. ठीक आहे, तर तुम्ही दुसरा दरवाजा वर चढले का, हा तिसरा दरवाजा लागणार आहे. आणि इथं ना पूर्ण अंधार भुयारी मार्ग आहे थोडा इकडे. मग ते मी शूट नाही करू शकलो कारण तिथं ना मला खाली दिसत नव्हतं काही, त्यामुळे म्हटलं मी शूट. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही चौलेर किल्ल्यावर होता, तिसरा दरवाजा ओलांडून भुयारी मार्ग, अंधारी मार्ग जो असतो तो ओलांडून जेव्हा वरती येता, समोर बघू शकता इकडे महादेवाची पिंड आहे, जुना काय. तर मित्रांनो थोडं वरती आल्यावर इथे पण एक बघू शकता मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे इथे पण समोर. ठीक आहे, आणि आता आपण जात आहोत वरच्या दिशेने. आणि ना थोडं वर आले का, थोडं पुढे आले ना, इथे एक मंदिर आहे बघू शकता. कोणाला या मंदिराचं नाव माहीत असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही थोडं वर याल समोर बघू शकता इथे कातळ टाक्या कोरलेल्या आहे, मध्ये खोदलेल्या आहे. तर आपण बघूया तिकडे पाणी आहे का बरं. अरे बापरे, अजून पण इथे पाणी आहे यार. हे बघा, थोडं पुढे आल्यावर ना मित्रांनो हे बघा, इकडे बघू शकता समोर इकडे पण एक कातळ टाकी ही खोल आहे. पाणी तर खूप खोल गेलं इकडे. हे बघा कसा आवाज घुमतोय. संपूर्ण किल्ल्यावर फक्त मी एकटाच हात आलेलो. आणि असं पण मी स्लो ट्रेकिंगच करतो मॅक्झिमम टाईम. तर मी मॅक्झिमम वेळेस तर मी स्लो ट्रेकिंगच करत असतो. आज पण मी स्लो ट्रेकिंगला आलो आहे. त्या टाक्यांपासून पुढे आल्यावर समोर पायऱ्या बघू शकता. आता आपण फायनल टॉप पॉईंटला पोहोचणार आहे. त्या पायऱ्या चढलो की आपण फायनल टॉप पॉईंटला असणार आहे. ठीक आहे, 10 मिनिटं मी रेस्ट करेल आणि परत. तर मित्रांनो
आहे आपला नावीगड. त्याच्या समोर तांबोळे आहे, मांगी, तुंगी. हां, आणि आता आपण आहोत चौलेर किल्ल्यावर. थोडं पुढं आल्यावर तुम्ही बघू शकता किल्ल्यावर वरती टॉप पॉईंटला हे काचच्या टाक्या आहेत. 1 2 3 आणि ह्या बाजूला एक आहे, ही 4. पाणी आहे पण तिथं ना ते वरती ते झाडं आलेली बारीक नाही का, त्यामुळे दिसत नसणार पाणी पण खाली अजून पण. मी आता चौदाच्या टॉप पॉईंटला आहे वरती. तर समोर बघू शकता तुम्ही, एक त्या बाजूला आहे ना एक तिकडे पण एक कातळ टाकी बघा समोरती दिसते का पाणी पाणी. ठीक आहे. अकरा 11:30 आणि लवकरच सुरू केली तर मला टार्गेट असणार की मी अर्धा तासात उठून जावं खाली. ठीक आहे, बघू करू शकतो आपण टार्गेट कंप्लीट. तर मित्रांनो, तुम्हाला मी वरच्या ज्यावेळेस अंधारी अंधारी मार्ग दाखवला होता, समोर बघू शकता अंधारी मार्ग आहे बघा. ते वर टाकलं इथं हे बघा, नाही अंधारी मार्ग माझीच फाटी राहतो. आपण अंधारी मार्ग मी क्रॉस करून आलो, तुम्ही बघू शकता. बापरे, तो उतरतो मी खाली. तुम्ही बघा, तुम्हाला बोललो होतो चिंचेचं झाड आहे. चिंचेचं झाड पण जर तुम्ही वर याल ना सरळ, ठीक आहे, तर ह्या रोडाने वर जायचं आहे. ठीक आहे, ह्या उजव्या हाताला बघा ही पायवाट जाते वरती, ह्या पायवाटाकडून जायचं नाही आहे. ठीक आहे, कारण मी इकडून गेलो नाही, पण मी इकडून गेलो ना मी बरोबर पोहोचलो किल्ल्यावर. त्यामुळे सांगतो की ह्या पायवाटने जायचं आहे. बघू शकता बघा, हे बघा समोरून असं यायचं आहे आणि तुम्ही असं जाऊ शकता वरती किल्ल्यावर पोहोचून जा. ठीक आहे, इकडे कोण जायचं नाही. इकडं म्हणजे मी पण गेलो नाही इकडे, पण इकडे काही मला माहीत नाही. पण इकडे ह्या वाटेने गेल्यावर मी किल्ल्यापर्यंत पोहोचलो आहे. ठीक आहे, वरती. त्यामुळे या वाटेने यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी चौलेर किल्ल्यापासून खाली उतरलो आहे. जिथे मी पहिले विश्रांती घेतली होती ते चिंचे झाड मी बसलेलो आहे मित्रांनो आता. तर पूर्ण किल्ल्यावर ना जर खाली म्हणजे एकदम भारी वाटत असेल तर इथं या चिंचे झाडाजवळ बघू शकता. एकदम म्हणजे ना पूर्ण किल्ल्यावर कुठेच झाड नाही असं. हे बघा, हे चिंचे झाड आहे आणि एकदम सावली इथे, एकदम थंड वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो, एक सांगायचं तुम्हाला की मी जेव्हा गावात एंट्री केली ना तिळवंग गावात, तेव्हा मी तिथे एक जनरल स्टोअरमध्ये गेलो. ठीक आहे, मला काही वस्तू घ्यायच्या, पाणी बॉटल वगैरे. तिथे गेल्यावर मला ते दादा, तिथे जे जनरल स्टोअरचे दादा होते ते बोलले की दादा तुम्ही कुठले ट्रेकिंगसाठी आले का, मग तुम्ही म्हणजे यूट्यूबर आहात का, म्हणजे काही व्हिडिओ बनवता का तुम्ही. त्यांना बोललो की हो मी व्हिडिओ बनवत असतो गड किल्ल्यांवर. ते बोलले दादा मला पण व्हिडिओ दाखवाल. जे त्यांच्या गावात मी आलो ना, त्यांना वाटलं की आपल्या गावाबद्दल आपल्या किल्ल्याबद्दल व्हिडिओ काढणार आहे. तर त्यांना एकदम खूप आनंद झाला नाही का. ते पाहून मला पण खूप आनंद झाला यार. नाही यार, म्हणजे आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणू शकलो नाही का, आणि आनंद देऊ शकलो. तर त्यांना मी नंबर दिला माझा, आणि जेव्हा मी आता ब्लॉग बनवेल तेव्हा त्यांना मी तो शेअर करणार आहे. ठीक आहे, आणि त्या गडाच्या पायथ्याशी जेव्हा मी आलो समोर जिथे मी गाडी पार्क केली आहे, तिथे जेव्हा मी आलो ना तेव्हा मला तिथे लोक खूप म्हणजे असं सपोर्टिव्ह दिसले, खूप सपोर्ट करत होते. दादा जा बिंदात जा वरती, गाडीचं काही टेन्शन नका घ्या, गाडीकडे सुखरूप राहील म्हणे, असं तसं नाही का. म्हणजे खूप छान वाटलं त्या लोकांना भेटून मला. आणि इथं बसून तर बाई खूप जीवनाचा आनंद असतं. एकदम छान प्लेस आहे. खूप छान वाटलं मला ते येऊन. जर खरा आनंद असेल ना मित्रांनो, तर गड किल्ल्यावर आल्यावर बघा इकडे वरती हा चौलेर किल्ला आहे.
आणि इकडे चिंचेचं झाड मस्त, आणि या समोर व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो, मी आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे, उतरलो आहे खाली. तर मोजून आपल्याला फक्त 1 तास लागला आहे, वर 1 तास जायला, 1 तास उतरायला. ठीक आहे. 11:30ला आपण ट्रेकिंग तिथून उतरायला सुरुवात केली होती. आता 12:30 वाजले आहेत आणि आपण उतरलो. ठीक आहे.